नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी मीडियामध्ये। आपण नेहमी अनेक विषयावर चर्चा करत असतो, जे सामाजिक विषय आहेत त्याच्यावर बोलत असतो। आजपर्यंत आपण अनेक लोकांच्या बाईट घेतलेल्या आहेत, पण राज्यामध्ये सध्या जो महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर दोन्ही बाजूने चर्चा होणं आवश्यक आहे। त्यासाठी जर आपण पाहिलं तर आज आपल्यासोबत आहेत छोडा पुढारी नावानं महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले घनश्याम दराडे। त्यांनी अनेक चित्रपटामध्ये सुद्धा काम केले, एक अभिनेते म्हणून सुद्धा ते आता समोर येत आहेत। त्यांच्याशीच आपण आज खास बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सामाजिक विषयामध्ये सध्या गाव पातळीमध्ये काय वातावरण आहे। मग कधी असा विचार केला नाही की आपण मी राजकारणात आलं पाहिजे म्हणून? नाही, माझा तर विचार चालू आहे आता कुठेतरी थांबायचं, पण आता माझा विचार चालू आहे ही जर परिस्थिती सुधारायची असेल तर समाजकारण करता करता राजकारण करून ही परिस्थिती सुधारावं चालू आहे माझं। बघूया आता काय होईल, तुमच्या आशीर्वादाने चालू आहे, मीडियाच्या न्यूज थ्रूने बघूया, करूया लवकरच तयारी। पण जर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा गणित आहे असा दृष्टिकोन आहे। पण आता हे राजकारणात गणित नाही, पहिलं गणित तसं होतं, पण आता राजकारणाचं गणित जरा चुकले। 95% राजकारण 95% राजकारण, 2% पार्टीसाठी, 1% समाजासाठी आणि 1% शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी चाललो आहे। आणि मग बघा तुम्ही कोडं हिशोब राहतोय, म्हणजे ह्यांचं जी गणित चालू आहे तर आम्ही कुठंच भेटत नाही। 95% ह्यांचं राजकारणच चालू असतं डोक्यात, हे 2% ह्यांचं पार्टीसाठी काय करता येईल, पार्टीसाठी काय करता येईल, पार्टीने काय केलं पाहिजे, आणि यांचंही उर्वरित 2-3% हे फक्त जोग मागायसाठी असते। मग हे जे 95% राजकारण आहे, हे 95% राजकारणामध्ये पहिले लोक फोडाफोडी, जोडाजोडी, पळवापळवी हे सगळं प्रकार चालू आहे का? हो चालू आहे ना, ऑब्विसली। हां, यांना मला स्पष्ट भाषेत सांगायचं आहे, यांना शेतकऱ्यांशी हा जो मोर्चा आहे, हे समाजात जो तेढ निर्माण होतो आहे, यांना ह्याचं काही नाही घेणं देणं। यांना फक्त एकच डोक्यात आहे, पुढं सत्ता कशी आणता येईल एवढंच डोक्यात आहे। मग आता समजा ह्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर असेल, शेतकऱ्यांचे असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, महागाई असेल, बेरोजगारी असेल, हे सगळे मुद्दे मागे पडत असताना आता आरक्षणाचा मुद्दा मुद्दे मागे पडत नाहीत, यांनी मुद्दे मागे टाकले आहेत। कारण यांना माहिती आहे हे जर मुद्दे उकरून काढले तर आपल्याला सरकार स्थापन करताना अवघड जाईल, त्यामुळे यांनी मुद्दे मागे टाकले। पण हे मुद्दे आम्ही शेतकऱ्याचे पोरं सरकारच्या कानावर आणणार म्हणजे आणणार, ही माझी विनंती आहे। एक छोटा पुढारी म्हणून तुमच्या दृष्टीनं नेता कसा असला पाहिजे, काय वाटतं? माझ्या मतेने एक नेता म्हणण्यापेक्षा एक लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे ज्यांनी गावाचा विकास केलाय, शेतकऱ्यांची व्यथा त्यांना माहिती आहे, गावासाठी कामं केलेले आहेत। तो नेता नसतो की 2-4 कार्यकर्ते घेतले की चालले फिरायला, तो नेता नसतेत माझ्या मते। कपडे घातले, गाडी घेतली, काचा AC लावली, तुम्हाला लोकप्रतिनिधींनी 5 वर्षे सेवा करण्यासाठी दिलेल्या असतात, त्या 5 वर्षासाठी मिनिट तुम्ही स्वतःचा विचार न करता लोकशाहीचा विचार केला पाहिजे। आणि आपल्या मतदारसंघात काय करता येईल, काय नाही करता येईल, शेतकऱ्यांसाठी रडणं नव्हे तर शेतकऱ्यांसाठी जगणं असा मला लोकप्रतिनिधी म्हणून आवडतो, आणि त्यांच्यासाठी काम करायला मला खरंच आवडतं। आज बारामती शरद पवार साहेब यांच्या बारामतीत काही कमी का? कशी बारामती, प्रत्येक आमदार खासदारांचं स्वप्न असलं पाहिजे माझं गाव बारामती झालं पाहिजे। मला माहिती आहे बारामती होणार नाही, बारामतीची सरळ येणार नाही, पण कमीत कमी थोडं रस्ते तरी, कमीत कमी पाण्याची सोय तरी, शेतकऱ्यांच्या नावाने जोगवा बंद करा मागायचा। कवर मागता तुम्ही? आमची पिढी गेली, आता आमच्या म्हणजे आमच्या वडिलांची गेली, आमची पिढी जात चालली, तरी तुम्ही दरबारीने इलेक्शनला येत आहे, शेतकऱ्यांचंच घेत आहे। शेतकऱ्यांवरती थोडं भांडायचं कमी करा आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या। नाही, तुम्ही हे विचार करा ना का तो फक्त त्यांच्या बारामतीसाठीच होता। बारामतीत कांदा विकतो का? अहो 200 रुपयावर कांदा गेलता, 210 रुपये कांदा विकला होता, रेकॉर्ड कोणी करू शकत नाही। तुम्ही अजून काही क्लिप पहा, तुम्ही सांगा शरदचंद्रजी पवार साहेबांना कांद्याचे हार घालायचे तर सदाभाऊ खोत साहेबांची सुद्धा तुम्ही व्हिडिओ क्लिप पहा की त्या ऐका माझं 2 मिनिटं। त्यांनी काय सांगितलं, ज्यांना कांदा परवडत नाही स्वस्त झाले ज्यूस करून प्या, तुम्हाला परवडत नसेल, टोमॅटो परवडत नसेल खाऊ नका, शेतकऱ्यांचं ज्यांना परवडत नाही त्यांनी खाऊ नका, उपाशी राहा। पण शेतकऱ्यांच्या पदरात 2 पैसे येत आहेत तर तुम्ही
हे रडू नका. आज तुम्ही सांगा त्यांनी त्यांचाच विचार केला का? मग मला तुम्ही सांगा आता का सरकार विचार करत नाही? मी म्हणतोय 200 रुपये जाऊ द्या, कमीत कमी आमच्या शेतकऱ्याला 40 रुपये तरी कांद्याला भाव मिळायला पाहिजे ना. मग त्याच कांद्यामुळं मायावतींचं सरकार सुद्धा पडलं होतं उत्तर प्रदेशमध्ये. मग कांद्याचे भाव जर वाढले सरकारने, सामान्य लोक कोण वरडत? आता भाव वाढले सामान्य कोणीच वरडत नाही. हे जे शहरी लोक आहेत ना, यांना वरडत येत. यांना काय वाटतं की तुम्ही, मी आता मगा काय सांगितलं, तुम्ही पिझ्झा बर्गर खाता आणि त्याची किंमत ठरवू शकत नाही. तुम्ही मॉलमध्ये जा, मॉलमध्ये गेल्यावर शॉपिंग करता, 10,000ची करता, 5,000ची करता, पण तुमचे विचारच असलेत की शेतकऱ्याच्या मेथीच्या भाजी पैसे आलं आणि 20 रुपयाची भाजीची जोड म्हणलं तरी तुम्ही म्हणणार 10 कमी करा की. अहो काही विचार आहेत. आज तुम्ही सांगा अशाने आपला शेतकरी सुधरण का? अहो बाहेरच्या देशांनी शेतकऱ्याची प्रगती किती आहे, आपल्या देशात प्रगती काय? याला राजकारणी कारणीभूत आहेत. आणि म्हणून मी सांगितलं आता शेतकऱ्यांच्यासाठी नेता लढणार नाही, नेता तयार होणार नाही, तर शेतकऱ्याचा पुत्र तयार होईल आणि शेतकऱ्याचा पुत्र होऊनच लढन आणि तो राजकारणात आला तरी काय अडचण नाही. मग आता जेव्हा टमाट्याचा भाव आता वाढला होता तर काही जण त्या टमाट्यावर कॉमेडी व्हिडिओ बनवून सोशल मीडिया टाकू लागले. मग समजा असं जेव्हा महाग होतं, शेतकऱ्याचा कुठेतरी फायदा होतो, तेव्हा तेव्हा हे लोकांना लोक झळपट सुटतो. आणि जेव्हा फेकून द्यावं लागतं तेव्हा बोलत नाही. ह्या लोकांना काय सांगाल? मग यांची प्रवृत्तीच ही झाली ना. आता तुम्ही पहा टोमॅटोची परिस्थिती, पुन्हा कांद्याची परिस्थिती, आता का तुम्ही काही बोलानात? आता का व्हिडिओ बनवत नाहीत? आता बनवा की राव. जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर तिथं का जात नाहीत? ही जर परिस्थिती तुमच्या घरात ठरली जर झाली तरी परत बळकट वाजतं का? आणि माझं सरकार लई कानून आहे. माणूस गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला जे देतायत ना, बरं का, नाही माणूस गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला 5 लाख रुपये जे देतायत ना, ते गेल्यावर देऊ नका. तो जिवंत असताना त्याला आर्थिक मदत करा. गेल्याच्या नंतर त्यांना काही उपयोग नाही. कारण एखाद्या घरचं जायचं म्हणलं ना, तो करता जात असतो. तो अख्खा आयुष्याचं घरच्यांना रस्त्यावर सोडून जात असतो. तुम्ही त्याला 5 लाखाची मदत करू नका. सरकारला जिवंत आहे तोपर्यंतच करा, एवढी विनंती माझी. मग आता एखाद्या नेत्याकडून ज्या अपेक्षा असायला पाहिजेत त्या सगळ्या अपेक्षा तुमच्यामध्ये आहेत किंवा तुमची तशी मागणी सुद्धा आहे. मग कधी असा विचार केला नाही की आपण मी राजकारणात आलं पाहिजे म्हणून?